श्री विष्णू पुराण पृथ्वीराजाची कथा। पराशर म्हणाले, हे मैत्रेया, ध्रुवाचे पुत्र शिष्टी व भव्य हे होते। भव्याचा पुत्र शंभू होता, तर शिष्टीचे पुत्र रिपू, रिपुंजय, विप्र, वृक्कल, वृक्कतेजा असे 5 होते। याच वंशात पुढे अंगराजा व सुनीती राणी यांच्या पोटी वेद नावाचा एक पुत्र जन्मला। त्याच्या उजव्या हाताचे मंथन ऋषींनी केले, त्यामुळेच त्या जो पुत्र झाला तो वैन्य होता। तोच पुढे पृथू म्हणून प्रसिद्ध झाला। सुनीता ही मृत्यूचीच मुलगी, त्यामुळे तिचा मुलगा वेन हा दूषित स्वभावाचा होता। तो जेव्हा राजा झाला तेव्हा ऋषी म्हणाले, आम्ही तुला राज्य, प्रजा तसेच शरीर यांच्या हितात जे सांगतो ते तू ऐक। आम्ही यज्ञेश्वर देव भगवान विष्णूचे पूजन करून त्यामुळे त्या फलाचा 6वा भाग तुला प्राप्त होईल। यज्ञामुळे भगवान यज्ञपुरुष प्रसन्न होऊन आमच्याबरोबर तुझ्याही इच्छा पूर्ण करतील। जे राजे त्यांच्या राज्यकालात यज्ञेश्वर भगवानाचे यज्ञ आणि अनुष्ठान यांच्याद्वारे पूजन करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। हे ऐकून वेद म्हणाला, माझ्याशिवाय पूजा करण्यास कोण अधिक योग्य आहे? तू ज्याला यज्ञेश्वर म्हणतेस तो कोण आहे? ब्रह्मा, विष्णू, शंभू, इंद्र, वायू, यम, सूर्य, अग्नी, वरुण, धाता, पूषा, पृथ्वी आणि चंद्र किंवा अन्य देवता जे शाप आणि वर देण्यास असमर्थ असतात, ते सर्व राजा एकटवलेले असतात। त्यामुळे राजा सर्व देवमय असतो। तेव्हा तुम्ही लोकांनी यज्ञ, याग, दान करू नका। स्त्री जशी पतिसेवा म्हणजे धर्म मानते, तसे तुम्ही माझी सेवा करा म्हणजे धर्म माना। अशा करण्याने धर्माचा नाश होईल असे ऋषींनी वारंवार समजावले, परंतु वेद राजा ऐकेना। तेव्हा ऋषींनी आपापसात एकजूट करून त्यास ठार केले। राजा रहित झालेला हा राष्ट्राची अवस्था दारुण झाली। जिकडे तिकडे लुटालूट सुरू झाली। ते पाहून त्या ऋषींनी वेद राजाच्या भुजेचे मंथन केले। त्या मंथनातून एक काळा खुजा आणि लहान मुख असलेला पुरुष प्रकट झाला। त्याने विचारले, मी काय करू? तेव्हा ऋषी म्हणाले, निषीद म्हणजे बस। त्यामुळेच त्याचे नाव निषाद असे पडले। त्याचे वंशज पुढे विंध्य पर्वतावर राहू लागले, त्यांना निषाद लोक म्हणू लागले। नंतर ऋषींनी वेनच्या हाताचे मंथन केले, त्यामुळे जो पुत्र निर्माण झाला तो पृथू होय। तो अतिशय तेजस्वी होता, पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्याचे तेज होते। तो जन्माला आला तेव्हा अजगव, शिवधनुष्य, दिव्य बाण, दिव्य कवच आकाशातून खाली आले। या पृथूला राज्याभिषेक केला गेला। त्यावेळी सर्व समुद्र व नद्या मूर्ती स्वरूप तेथे आल्या। त्यांनी सर्व प्रकारची रत्ने व पवित्र जल तेथे आणले। तेव्हा त्या पवित्र जलाने पृथ्वीला अभिषेक केला गेला। त्याच्या उजव्या हातावर चक्र चिन्ह होते। ते पाहून लोक त्यास विष्णूचा अंश समजू लागले। परमेश्वर विष्णूचे हे चक्र चिन्ह पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला। असे हे चिन्ह चक्रवर्ती राजाच्या हातावर असते। असे म्हणतात की तो समुद्रावरून जात असे तेव्हा समुद्राचे पाणी स्थिर होत असे, पर्वतही त्यास मार्ग करून देत असे, त्याच्या ध्वज कधीच खाली पडत नसे, शेती केल्याखिरा धान्य उगवत असे, केवळ विचार करताच अन्न शिजत असे, सर्व गायी कामधेनूप्रमाणे होत्या, सर्व पोळी मधाने भरलेली होती। त्या राजाने अभिषेकानंतर लगेच पितामह यज्ञ केला। सूत आणि मागध वंश उदयास आले ते याच कालात। ते आणि ऋषी जेव्हा राजाची स्तुती करू लागले तेव्हा राजा पृथू म्हणाला, सद्गुणयुक्त आचरण ठेवल्याने मनुष्य प्रशंसेस योग्य होतो, त्यामुळे मीही तसेच कार्य करीन। त्याचप्रमाणे जर माझे दोष सांगितले तर मी त्या दोषांचा त्याग करीन। राजाने कसे वागावे यासंबंधी ते सूत व मागध ऋषी म्हणाले, हे राजा, तू सत्यवादी, मार्गदर्शील, रक्षणकर्ता, लज्जावान, दानवान, क्षमावान, सहृदय, पराक्रमी, दृष्टांचा संहार करणारा, धर्मज्ञ, कृतज्ञ, दयाळू, गोड बोलणारा, मान देण्यास योग्य लोकांस सन्मान देणारा, यज्ञ व ब्रह्मकार्यात पारायण, संतांचा उपासक,
व शत्रू मित्रांशी योग्य वागणारा असा हो. त्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे पृथ्वीने आचरण केले, राज्याचे पालन केले, अराजक नष्ट केले, भुकेने आतुर झालेल्या प्रजेला भूकरूपी महारोगातून सोडविले. श्री पराशर म्हणाले, हे मैत्रेया, त्यावेळी जमिनीत सर्वत्र विषारी गुण आला होता. पृथ्वीराजाने तो दूर केला. त्याने अनेक पर्वत उखडले, पृथ्वी समतोल केली, पूर, ग्राम असे विभाग केले, कृषी, व्यापार वगैरे गोष्टी नियमितपणे आणि व्यवस्थित सुरू केल्या. पृथ्वीराजाने जणू जमीन रूपी वासरू निर्माण करून पृथ्वी रूपी गायीचे अन्नरूपी दूध काढले. त्याच अन्नाच्या आधारावर त्याची प्रजा जगू लागली. अशा रीतीने जमिनीस प्राणदान दिल्यामुळे राजा पृथू तिचा पिता बनला आणि तिला पृथ्वी असे नाव पडले. राजा पृथूच्या चरित्राचे कीर्तन जो करतो त्याच्या वाईट कर्मांचे फल नष्ट होते, तसेच ते जो ऐकतो त्याच्या वाईट स्वप्नांचे फल शमते. प्रचेतांना विष्णूचा वर. श्री पराशर सांगू लागले, हे मैत्रेया, त्या पृथ्वीराजाच्या पोटी अंतर्धान आणि वादी नावाचे 2 पुत्र जन्मले. अंतर्धान व शिखंडिनी राणीच्या पोटी हवीरधान नावाचा पुत्र जन्मला. हवीरधानाची पत्नी धिषणा हिने प्राचीन, वहिर्ष, गये, शुक्र, कृष्ण, वृज, अजित अशा 6 पुत्रांना जन्म दिला. प्राचीन बहिर्ष हा महान प्रजापती झाला. त्याने यज्ञ करून आपल्या प्रजेचा अत्यंत विस्तार केला. त्यांच्या शासनकाळी पृथ्वीवर बरेच दुष्ट दिसत होते. त्याने त्यांचा निःपात केला होता, म्हणूनच त्याला हे नाव पडले होते. नंतर त्याने समुद्राची मुलगी सवर्णा हिच्याशी विवाह केला. त्या सवर्णेने 10 पुत्रांना जन्म दिला. ते प्रचेता नावाने धनुर्धारी बनले. त्यांनी समुद्राच्या पाण्यात अनेक वर्ष तप केले. त्यामुळे त्यांना विष्णू प्रसन्न झाले आणि फुललेल्या नीलकमलाप्रमाणे असलेल्या विष्णूंनी त्यांना समुद्रातच दर्शन दिले. भक्तीच्या भाराने झुकलेली आपली शिरे आणखी झुकवून प्रचेतांनी विष्णूस नमस्कार केला. तेव्हा विष्णू म्हणाले, वर मागा. त्यावर त्यांनी आपल्या प्रजेची वृद्धी व्हावी असा वर मागितला. तेव्हा विष्णू म्हणाले, तसेच होईल. विष्णू अंतर्धान पावले तेव्हा प्रचेतागण समुद्राच्या पाण्यातून बाहेर पडले. दक्ष जन्म. मैत्रेय म्हणाले, जेव्हा प्रचेतागण तशा प्रकारे तप करीत होते तेव्हा पृथ्वीचे रक्षण कोणी करीत नसल्यामुळे ती अनेक झाडाझुडपांनी आच्छादून गेली आणि प्रजा क्षीण झाली. झाडे एवढी उंच वाढली होती की हवा देखील वाहत नव्हती. प्रचेतागण जेव्हा समुद्रातून बाहेर आले तेव्हा त्यांनी परिस्थिती पाहिली. त्यांना फार राग आला. रागाने त्यांनी तोंडावाटे वायू आणि अग्नी सोडला. तेव्हा त्या अग्नीने आणि वायूने झाडांचा नाश करावयास सुरुवात केली. त्या भयानक वृक्ष प्रलयामुळे चंद्र प्रचेतांच्याकडे आला आणि म्हणाला, प्रचेतांनो, तुम्ही तुमचा राग शांत करा आणि माझे म्हणणे ऐका. ही रत्नस्वरूप आणि श्रेष्ठ वर्णाची त्या वृक्षाची कन्या आहे. तिचे पालन पोषण मी माझ्या किरणांनी केले आहे. तिचे नाव मरीषा आहे. ती तुमच्या वंशाची वृद्धी करेल. त्यामुळे अर्धे माझे आणि अर्धे तुमचे तेज असलेला असा जो पुत्र होईल तो प्रजापती दक्ष म्हणून ओळखला जाईल. प्राचीन काळी कंडू नावाचा एक ऋषी होता. त्या ऋषीने गोमांतीच्या तीरावर तपश्चर्या केली. त्याच्या घोर तपाचा भंग करण्यासाठी इंद्राने प्रम्लजा नावाची एक अप्सरा पाठवली. तिने त्या महर्षींना मोहजालात पाडले. ते तिच्यासह मंदार पर्वतावर अनेक वर्ष भोग घेत राहू लागले. मग एक दिवस ती त्यांना म्हणाली, मी आता स्वर्गात परत जाते. तुम्ही मला आज्ञा द्या. तेव्हा तिच्या मोहात पडलेल्या त्या ऋषींनी अजून थोडे दिवस थांब. त्याप्रमाणे ती थोडे दिवस थांबली व पुन्हा तसेच म्हणाली. त्यावेळी ते तिला म्हणाले, थोडे दिवस थांब. त्याप्रमाणे ती आणखीही काही वर्ष राहिली. अशा प्रकारे ती वारंवार जायला निघाली आणि ऋषींनी तिला वारंवार थांबवून घेतले. त्यांच्या आग्रहामुळे तसेच थोडा स्नेह निर्माण झाल्यामुळे आणि ते शाप देतील ह्या भयामुळे ती त्यांना सोडून जात नसे. एक दिवस अचानक संध्याकाळच्या वेळी ते ऋषी घाईघाईने कुटेच्या बाहेर जाऊ लागले.
ती म्हणाली, कोठे निघालात? तेव्हा ते म्हणाले, दिवस मावळत आहे म्हणून मी संध्या करतो, नाहीतर नित्यकर्म घडणार नाही. तेव्हा ती सुंदरी हसत हसत म्हणाली, वा, अनेक वर्ष तशीच निघून गेली आणि आजच तुम्हाला दिवस मावळताना दिसला, हे आश्चर्य नाही का? तेव्हा ऋषी म्हणाले, हे भद्रे, तू असे काय म्हणत आहेस? नदीच्या त्या सुरम्य किनारी तू आजच तर आली आहेस आणि आजच तुला मी आश्रमात घुसताना पाहिले. आता दिवस मावळत असून सायंकाळ झाली आहे, त्यात उपहास करण्यासारखे काय आहे? प्रमलेचा म्हणाली, तुम्ही म्हणता की मी सकाळी आले ते बरोबर, पण त्या सकाळला अनेक वर्षे उलटून गेली आहेत. हे ऐकून चिंतेत पडलेले ते ऋषी त्या विशाल नेत्री सुंदरीस म्हणाले, अरे बापरे, तुझ्याबरोबर मी किती वर्षे विषयासक्त होतो. तिने त्यांना तो काल किती होता ते सांगितले. चंद्र पुढे सांगू लागला, प्रमलोचेने सांगितलेले सत्य ऐकून महर्षी स्वतःचा धिक्कार करू लागले. आपली तपश्चर्या नष्ट झाली असे ते म्हणाले. त्यांना आपल्या चुका कळून आल्या. माझ्या सर्व तपाचा नाश करण्यासाठी तुला इंद्रानेच निश्चित पाठवले आहे आणि तू आपल्या रूपाची मोहिनी घालून इंद्राचे काम केले आहेस. माझ्या क्रोधरूपी अग्नीत मी तुला जाळून टाकत नाही, कारण सज्जन माणसे 7 पावले बरोबर चालली तरी मित्र बनतात. मी तर तुझ्यावर इतकी वर्ष राहिलो, यात तुला काही दोष नाही, सारा दोष माझा आहे. तू आता येथून ताबडतोब निघून जा. थरथर कापणाऱ्या तिला अत्यंत घाम आला होता. ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढत आकाशाकडे निघाली. आपल्याला आलेला घाम तिने वृक्षांच्या पानांना पुसला. महर्षी कंडूद्वारा स्थापित गर्भ त्या घामाच्या द्वारा तिच्या शरीरातून बाहेर आला. वृक्ष, वायू यांनी तो गर्भ वाढविला. मी माझ्या किरणांनी त्यांचे पोषण केले. तीच ही कन्या मारिशा होय. तर तिचा तू स्वीकार कर आणि शांत हो. अशा रीतीने ते प्रमलोचा कंडू याची, तसेच वायू, वृक्ष आणि माझी देखील मुलगी आहे. त्यानंतर पुढे तप क्षीण झालेले कंडू ऋषी पुरुषोत्तम क्षेत्रास गेले. हे क्षेत्र म्हणजे विष्णूची निवासभूमी मानली जाते. तेथे त्यांनी एकाग्र चित्ताने ब्रह्मपार मंत्राने विष्णूची उपासना केली. त्यावेळी त्यांनी दोन्ही हात वर केले होते. तेव्हा प्रचेता म्हणाले, ते मंत्र कोणते? चंद्र म्हणाला, ऐका. भगवान विष्णू या विश्वरूपी पंथाचे अंतिम लक्ष्य आहे. त्यांच्या पलीकडे काही नाही. त्यांचा अंत लागत नाही. ते सत्य स्वरूप आहेत. ते तपाचार्यांना एकनिष्ठ असणाऱ्यांनाच प्राप्त होतात. ते इंद्रियांना न समजणारे आहेत. ते भक्तांचे पालक आहेत. ते इच्छिलेले पूर्ण करणारे आहेत. ते कारणाने कारण, परम कारण आहेत. ते कर्म, कर्ता यांनी युक्त संपूर्ण प्रपंचाचे मालक आहेत. ते ब्रह्मस्वरूप आहेत. सर्व प्रजेचे स्वामी, अविनाशी, अव्यय, नित्य, अजन्मा असे विष्णू आहेत. त्या पुरुषोत्तम, अक्षर, अजर, नित्य ब्रह्म असणाऱ्या विष्णूंमुळे माझा रागादी रोग शांत हो. या ब्रह्मपार नामक स्तोत्राचा जप जो कोणी करेल आणि भगवान केशवाची आराधना जो करतो त्याला परमसिद्धी प्राप्त होते. या स्तोत्राचे पाठ जो कोणी करतो किंवा ऐकतो त्याचे काम विकार दूर होतात आणि त्यास इच्छित फल मिळते. आता मी त्या मारिशाच्या पूर्वजन्माची हकीकत सांगतो. पूर्वजन्मी ती एका राजाची पट्टराणी होती. तिचा पती पुत्र न होताच मरण पावला. तेव्हा हिने भगवंताची भक्ती करून त्यास प्रसन्न करून घेतले. ते प्रसन्न झाल्यावर तिने त्यास वर मागितला की, हे प्रभू, मी बाल विधवा असल्याने माझे जीवन व्यर्थ झाले आहे. मी अभागी झाले आहे. माझे जगणे निष्फल झाले आहे. त्यामुळे पुढच्या जन्मात माझा जो कोणी पती असेल तो अत्यंत प्रशंसा करण्यास योग्य असावा. तसेच प्रजापतीसारखे माझे पुत्र अत्यंत प्रशंसा करण्यास योग्य असावे. तसेच प्रजापतींसारखे माझे पुत्र होत. आपल्या कृपेने ते कुल, शील, सत्य, शीघ्र काम करणारे कुशल होत. आपल्या कृपेने ते कुल, शील, सत्य, शीघ्र काम करणारे कुशल, वृद्धांची सेवा करणारे, कृतज्ञ, सुस्वरूप, ऐश्वर्य संपन्न असे असोत. तसेच मी सर्वांची आवडती असो आणि माझा जन्म योनी खेरीज हो असे म्हणून
तिने त्यांना प्रणाम केला. तेव्हा तिला उठवून विष्णू म्हणाले, तुझे एका जन्मातच अत्यंत पराक्रमी वीर कर्मे करणारे असे 10 पती असतील. तुला प्रजापतीसारखा तेजस्वी, बलशाली, वीर आणि विक्रमी असा पुत्र होईल. तो पुत्र अनेक वंशावर राज्य करील आणि त्याचे पुत्र 3ही लोकात जाऊन राहतील. तू देखील सुस्वरूप, शीलसंपन्न, सर्वांना आनंद देणारी आणि आयोनिज होशील. असे म्हणून भगवान विष्णू अंतर्धान पावले आणि तीच आता मरीषा म्हणून जन्मली आहे. पराशर म्हणाले, चंद्राच्या उपदेशाने प्रणेता गण शांत झाले आणि त्यांनी मारिषाचा भार्या म्हणून स्वीकार केला. मारिषा व 10 प्रजापतीपासूनच्या वृक्ष प्रजापती जन्मले. मैत्रेयींनी विचारले, हे महामुने, त्यांचा उत्पत्ती तर त्यांच्या डाव्या अंगठ्यापासून झाली होती ना? ते म्हणाले, हे मैत्रेया, प्राण्यांचे जन्म मरण नित्य होतं. तेव्हा याविषयी ज्ञानी लोकांना मोह असू नये. दक्ष देखील युगांच्या शेवटी उत्पन्न होतात आणि युगाच्या शेवटी नष्ट होतात, यात काही शंका नाही. तेव्हा या दक्षाने देखील पुढे मानससृष्टी निर्माण केली. त्याच्या अनेक वंशजांनी 3 लोकात जाऊन राज्य केली. ओम नमो भगवते वासुदेवाय.